नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोरचीकर तुमचं एऑनआयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण राज्यसेवा 2019चा जो पेपर झाला होता त्यातील सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्सचे जे प्रश्न होते ते सगळे आपण डिटेल कव्हर करणार आहोत। त्यांचं एक्सप्लेनेशन, त्यांचे आन्सर्स काय आहेत ते सगळे आपण डिटेल कव्हर करणार आहोत। लक्षात घ्या की आजपासून आपण काय करतोय की मागील 5 वर्षाचे जे पेपर झाले होते, राज्यसेवा आता येणार आहे त्यामुळे राज्यसेवेच्या जे पण पेपर होते मागच्या 5 वर्षाचे ते कव्हर करणार आहोत। ज्यावेळेस कंबाईन होईल त्यावेळेस त्याच्या कंबाईनच्या आधी आपण ते पण तिथून ते रिव्हिजन करू। त्यामुळे आपला उद्देश आहे की जे पेपर झाले होते त्या पेपरचा यूज करून आपण कसं रिवाइज करता येईल पूर्ण सामान्य विज्ञान आणि त्याचा सोर्स काय आहे। कारण माझा मुख्य जो उद्देश आहे की तुम्ही सर्वांनी शाळेच्या पुस्तका वाचायला पाहिजेत, कारण त्यांचा आपल्याला क्लिअर लक्षात येते की जे सोर्स आहे ना ते आपल्याला सरळ कशामध्ये मिळतं, तर ते शाळेच्या पुस्तकात प्रत्येक प्रश्नाचा सोर्स मिळतो। डायरेक्ट इनडायरेक्ट थोडीफार माहिती तरी मिळत असते आणि म्हणून काय तर शाळेच्या पुस्तकात सर्वांनी वाचायला पाहिजे। आणि या दृष्टीने या आधी पण मी काही व्हिडिओज घेतलेले आहेत, नक्की ते बघा, कारण ते एक्झामच्या दृष्टीने फार इम्पॉर्टंट आहे। कारण PYQ तर मी कव्हर केलेलेच आहे। म्हणूनच काय तर आता आपण ही सुद्धा सिरीज एक सुरू करतो ज्यामध्ये राज्यसेवेचे जे पेपर होते मागच्या 5 वर्षाचे ते सगळे कव्हर करतोय। आपण रिव्हिजन कशा थ्रू करतोय तर जे PYQ आहे म्हणजे दरवेळेस प्रत्येक एक पेपर कव्हर करणार आहोत आणि त्यासोबतच काय तर जे सोर्स आहे शाळेच्या पुस्तकांमध्ये काय दिले ते सुद्धा आपण कन्सिडर करतोय किंवा कव्हर करतोय। म्हणजे आपला उद्देश PYQ आणि शाळेच्या पुस्तक आहेत या दोनमधून आपल्याला रिव्हिजन करायचं आहे। ठीक आहे। दुसरी एक मुद्दा लक्षात ठेवायचे की व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो, कारण पूर्ण आपण डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहोत। 20 प्रश्न आहेत त्यामुळे आपण याचीच काय केलं तर 2 भागांमध्ये करणार आहोत, पार्ट 1 आणि पार्ट 2। पार्ट 1 मध्ये 10 प्रश्न घेऊ, पार्ट 2 मध्ये उरलेले 10 प्रश्न घेणार आहोत। ठीक आहे। तर बघा आता हा आहे पार्ट 1, यानंतर लगेच पार्ट 2 पण येईल, तो पण बघायला विसरू नका। बघा पेपर कोणता आहे हा एकदा सांगून देतोय मी। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019चा पेपर आहे। 17 फेब्रुवारी 2019ला पेपर झाला होता। ठीक आहे। या जो आपण व्हिडिओ आज घेतो याची लिंक आणि जे PDF तुम्हाला हवं असेल तर एऑनआयचा जो टेलिग्राम चॅनल आहे चॅनलची लिंक इथे दिलेली आहे। त्यासोबतच एज द रेस जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक आहे एस एक्झाम रेस। या दोन्ही पण टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हे PDF आणि त्यासोबत काय तर व्हिडिओची लिंक दोन्ही पण तिथं अवेलेबल असेल। यासोबतच आधी झालेले सुद्धा जे व्हिडिओज आहेत आणि त्याचे PDF सुद्धा त्यावर नोट्सच्या स्वरूपात सगळे डिटेल टाकलेलं आहे। बघा पहिला जो प्रश्न होता तो काय होता, फिजिक्सचा प्रश्न होता की उपग्रहामध्ये म्हणजे ज्याला सॅटेलाइट म्हणतो आपण, अंतराळवीर ज्याला ॲस्ट्रोनॉट म्हणतो हा वजनरहित अवस्था अनुभवतो। वजनरहित अवस्था म्हणजेच काय, ज्याला वेटलेसनेस म्हणतात। आता वेटलेसनेस ही अवस्था कधी आपल्याला अनुभवायला मिळेल, तर याचं सोपं आहे एक्झाम्पल, तो म्हणजेच काय की जर सपोज तुम्ही फ्री फॉल होत आहे, या स्टेटला काय म्हणतात तर फ्री फॉल म्हटलं जातं, स्टेट ऑफ फ्री फॉल म्हटलं जातं। वेटलेसनेस म्हणजेच इमॅजिन करा की तुम्ही विमानातून पडतात खाली आणि कंटिन्युअसली तुम्ही पडतात, तर अशा वेळेस तुम्हाला वजन नसल्यासारखंच काय तर भास होईल आणि त्याच केसला वजनरहित अवस्था किंवा वेटलेसनेस म्हटलं जातं। दुसरा एक वर्ड लक्षात ठेवायचे की स्टेट ऑफ फ्री फॉल। आता शाळेच्या पुस्तकांमध्ये कोणत्या वर्गात मिळेल तुम्हाला, 11व्या वर्गातील फिजिक्सची पुस्तक आहे, त्यामध्ये चॅप्टर 5 आहे। त्यामध्ये आपल्याला सॅटेलाइटचा एक्झाम्पल न देता आपल्याला लिफ्टचा एक्झाम्पल दिले की ज्यावेळेस लिफ्ट वरून खाली जात आहे किंवा खालून वर जात आहे किंवा ज्यावेळेस ती कॉन्स्टंट वेगाने ॲक्सेलरेशन बदल होत आहे तर त्यावेळेस नेमकं काय काय त्यामध्ये बदल होत आहे अशी सगळी कंडिशन दिलेली आहे। आता एक लक्षात घ्या की एखादी वस्तू आहे, जसं लिफ्ट आहे, लिफ्टचंच एक्झाम्पल घेतलं आपण, तर लिफ्टमध्ये सपोज एखादी व्यक्ती आहे आणि ही अशी बांधून ठेवली आहे लिफ्ट, तर या व्यक्तीवर आणि लिफ्ट थांबलेली आहे, तर या व्यक्तीवर कोणकोणते फोर्स अप्लाय होत आहेत। एक कोणता तर खालच्या बाजूला फोर्स अप्लाय होतो ज्याला आपण mg म्हणतो किंवा ज्याला आपण वजन म्हणतो। दुसरा एक कोणता फोर्स होतो तर वरच्या बाजूने एक फोर्स अप्लाय होतो ज्याला आपण नॉर्मल म्हणत असतो, ज्याला काय तर नॉर्मल म्हणतो। मग या व्यक्तीला वजन किती भास होतं नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला वजन किती भास होतो जेवढी n ची व्हॅल्यू असेल तेवढं काय तर भास होणार आहे। मग आता n ची व्हॅल्यू कशी काढणार, तर ज्यावेळेस लिफ्ट थांबलेली आहे बघा त्यावेळेस किती आहे, हा फोर्स जेवढा आहे तेवढाच फोर्स हा असणार आहे, म्हणजे n mg असेल। n किती असणार तर mg असणार आहे। आता नेमकं ज्यावेळेस स्टेट ऑफ फ्री फॉल असतं तर ही n किती असतं, म्हणजे सडन लिफ्ट जी आहे ती खाली असणार, म्हणजे लिफ्ट इमॅजिन करा की कट केलं, सेम कंडिशन सॅटेलाइटमध्ये पण असतं। ज्यावेळेस लिफ्ट कट केलं तर खालच्या बाजूने फोर्स हा एक असणार आहे, n ची व्हॅल्यू काहीच राहणार नाही, आणि म्हणून n ची व्हॅल्यू किती आली तर 0 आली। ती कशी काढता येईल, mg खालच्या बाजूने तर अप्लाय होतच आहे, त्यासोबतच लिफ्ट आता खालच्या बाजूने येत आहे, मग त्यावेळेस किती नेमका फोर्स राहणार तर खालच्या बाजूचा ॲक्सेलरेशन आणि त्यासोबत मास, त्यामुळे mg मायनस md। आता या ठिकाणी हे लक्षात घ्या की m काय तर कॉमन आहे आणि g आणि ad आहे ना तो काय असणार, तर तो या केसमध्ये ज्यावेळेस स्टेट ऑफ फ्री फॉल असतं तर बघा की ad म्हणजे डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन ज्याला म्हणतात तो आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ते दोन्ही पण काय तर सारखे असतात, त्यामुळे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय असणार सारखी असतात।
त्यामुळे एन म्हणजे या व्यक्तीवर ज्यावेळेस लिफ्ट कट केलं तर या व्यक्तीवर किती फोर्स अप्लाय होणार, नेट फोर्स जो अप्लाय होणार तो असणार किती, 0 असणार आहे. ज्यावेळेस लिफ्ट कट केलं त्यावेळेस त्या व्यक्तीला कसं फील होणार, तर तो वेटलेसनेस अगदी काय तर गुरुत्वाकर्षणमुळेच काय तर ग्रॅव्हिटेशनमुळे तो सरळ खाली येणार आहे ना. आणि ॲक्सेलरेशन किती राहणार, तर तो जी एवढंच राहणार आहे. बघा इथं किती ॲक्सेलरेशन राहणार, तर जो जी ज्याला आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणतो तेवढंच काय तर राहणार आहे. आता सेम कंडिशन ज्यावेळेस सॅटेलाइट आहे, एखादी सॅटेलाइट आहे ज्यावेळेस तो फिरत आहे, एखादी पृथ्वी आहे आणि पृथ्वीभोवती एखादी सॅटेलाइट फिरत आहे, तर लक्षात घ्या की याच्यावर काय तर सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होतो. कोणता फोर्स, तर हा सेंट्रिपिटल फोर्स या बाजूला. आणि तो फोर्स किती अप्लाय होणार, तर तो तेवढाच फोर्स होणार आहे जेवढा mg आहे, जेवढा mg आहे. आणि ज्या वेळेस हे आहे एवढा फोर्स त्याच्यावर अप्लाय होत आहे, तर अशा वेळेस काय होत आहे, तर त्या व्यक्तीला किंवा या सॅटेलाइटमध्ये एखादी ॲस्ट्रॉनॉट असेल तर त्यावेळेस त्याला वेटलेसनेस म्हणून फील होणार आहे. सेम कंडिशन असते. आता प्रश्न हा एक पडतो, जर तुम्ही पूर्ण वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल, आणि नक्की वाचा कारण त्याशिवाय कॉन्सेप्ट कळत नाही. हे तुम्हाला त्याशिवाय कळणार नाहीच आहे. हा प्रश्न तुम्हाला जर अटेम्प्ट करायचा आहे तर तुम्हाला कॉन्सेप्ट समजणं फार जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून लिफ्टचे एक्झाम्पल समजून घ्या की आता ज्या वेळेस हा ॲस्ट्रॉनॉट किंवा हा सॅटेलाइट ज्यावेळेस फिरत आहे तर यावेळेस हा सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होतच आहे. तर आपल्याला वाटतं की हा सॅटेलाइट इकडे पडायला पाहिजे, पण नेमकं होतं काय, इथं दिलेलं आहे ऑलरेडी की इथं होतं काय की एक फोर्स हा टँजेन्शियल सुद्धा अप्लाय होतो, आणि म्हणून एक फोर्स इकडे एक फोर्स इकडे, यामुळे काय तर हा सॅटेलाइट आहे असा गोल फिरत असतो. ठीक आहे, तर हा लक्षात घ्या की हा सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होईल. किती होणार, तर mg होणार आहे. किंवा इथं आपण असा लक्षात ठेवू की डाऊनवर्ड ॲक्सेलरेशन किती आहे, तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे तेवढंच राहणार आहे. आणि या कारणामुळे काय होणार, तर त्या सॅटेलाइटमध्ये एखादी जर ॲस्ट्रॉनॉट असेल त्याला काय असेल तर त्याच्यावर त्याला जो फील होणार आहे तो वेटलेसनेस म्हणजे वजनरहित अवस्था ती अनुभवणार आहे. बघा कारण काय काय दिले इथं, पर्याय काय काय दिलेले आहेत. उपग्रहाच्या आतील पृष्ठभागातून अंतराळवीर प्रयुक्त होणारे बल 0 असते. हा कारण आहे का, हा कारण नाही आहे. कारण लक्षात ठेवा तो काय तर AD = G असणार आहे. अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्ठभाग एकमेकांकडे आकर्षिले जातात, हा सुद्धा कारण नाही आहे. अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वीय बलाने आकर्षिला जात नाही, हा सुद्धा कारण नाही आहे. म्हणून आन्सर येणार काय तर वरीलपैकी कोणतीही नाही, फक्त ड आहे ना तो काय तर तो योग्य आन्सर असणार आहे. तर बघा कॉन्सेप्च्युअल प्रश्न होता, फिजिक्सचा प्रश्न होता, कॉन्सेप्ट समजणं फार जास्त गरजेचं आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न काय आहे. इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये डिजिटल अंकात्मक संदेश आणि त्याच्याबद्दलची माहिती दिली. इन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम डिजिटल सिग्नल बद्दलची माहिती दिली आहे. आता इलेक्ट्रॉनिक जर कम्युनिकेशन असेल तर इथे दिले की सिग्नल जो पाठवला जातो तो 2 फॉर्ममध्ये पाठवला जातो. कोणता, अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. सोर्स कुठे मिळेल तुम्हाला, 11व्या वर्गातील फिजिक्सची पुस्तक आहे, चॅप्टर 13 आहे, ज्यावरून काय तर तुम्हाला याची माहिती मिळेल. ठीक आहे, तर सिग्नल जो असतो त्याचे 2 प्रकार असतात, अॅनालॉग आणि काय तर डिजिटल. आता अॅनालॉग सिग्नल असेल तर बघा ही पहिली जी डायग्राम दाखवलेली आहे ती कशी आहे, तर ती अॅनालॉग आहे आणि तो आपल्याला कंटिन्युअस सिग्नल पाहायला मिळतो. पण डिजिटल कसा पाहायला मिळतो, त्याची व्हॅल्यू किती आहे, तर बघा एकतर या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 5 आहे, पुढे 0 असतात, म्हणजे 2च व्हॅल्यू पाहायला मिळतात. यामुळे याला काय म्हणू आपण, तर कशी सिस्टम आहे, ही बायनरी सिस्टम आहे. आणि जी कंटिन्युअस नाही आहे, एकतर 0 आहे किंवा इथं 5 आहे, 0 आहे किंवा 5 आहे, 2च व्हॅल्यू आहेत. आणि म्हणून पण या ठिकाणी बघा की इथं 0 आहे, मग थोडी वाढली, परत 5 झाली, मग थोडी कमी परत वाढत गेली, राईट ना. या पद्धती म्हणजे इथं काय तर व्हॅल्यू हे कंटिन्युअस आहेत, पण या ठिकाणी 2च व्हॅल्यू आहेत, ज्याला आपण डिस्क्रीट म्हटलं जातं. बघा डिजिटल विचारले आपल्याला, डिजिटल सिग्नल व्होल्टेज किंवा करंट असतं, दॅट कॅन हॅव 2 डिस्क्रीट व्हॅल्यूज इज कॉल्ड डिजिटल सिग्नल. त्याला काय म्हणतात, तर डिजिटल सिग्नल म्हटलं जातं. त्या 2 डिस्क्रीट व्हॅल्यूज, 2च डिस्क्रीट व्हॅल्यू असतात आणि 2च व्हॅल्यू असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, तर बायनरी म्हणतो. बघा एवढी जरी माहिती असती तरी पण आपल्याला इझिली अटेम्प्ट करता येतं. डू नॉट प्रोव्हाइड कंटिन्युअस सेट ऑफ व्हॅल्यूज, एक्झॅक्टली बरोबर आहे, कारण कंटिन्युअस सेट ऑफ व्हॅल्यूज तिथे अॅनालॉग मध्ये, डिजिटल नाही. आपल्याला डिजिटल बद्दल विचारले. रिप्रेझेंट व्हॅल्यूज ॲज डिस्क्रीट स्टेप्स, एक्झॅक्टली ते पण बरोबर आहे. डिस्क्रीट स्टेप मध्ये काय तर ते पाहायला मिळतं. युटिलाइज बायनरी सिस्टम, ते पण बरोबर आहे. युटिलाइज डेसिमल ॲज वेल ॲज बायनरी, नाही डेसिमल नाहीये, त्यामुळे हा पर्याय तर येणार नाही. आन्सर येणार काय तर A, B आणि C, ABC आणि म्हणजे काय तर अ, ब, क, तिसरा पर्याय काय तर योग्य आहे. सोर्स आपल्याला मिळते कुठं, तर 11व्या वर्गात मिळत आहे या प्रश्नाचं सुद्धा. ठीक आहे, नेक्स्ट बघा पुढचा जो प्रश्न होता तो काय तर तो केमिस्ट्रीचा प्रश्न आहे. एक अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमण कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा आपल्याला दिलेली आहे की -3.4 इलेक्ट्रोवोल्ट आहे. त्याची तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती आहे ते काढायचं आहे. एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन सेकंड ऑर्बिट इज -3.4 इलेक्ट्रोवोल्ट. व्हॉट इज इट्स एनर्जी इन द थर्ड ऑर्बिट. म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये एखादी जर ॲटम आहे तर त्याच्यामध्ये बघा की न्यूक्लियस असतो, ज्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, आणि इलेक्ट्रॉन आहेत ना हे काय तर हे रिव्हॉल्व होतात.
बरोबर. जर तुम्ही रिव्हिजन करताय तर ह्या गोष्टी कमीत कमी तर माहीत असेल. आता आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी हे ऑर्बिट काय शो करतात, तर हे एनर्जी स्टेट आहे ते शो करतात. म्हणजे या ठिकाणी जेवढे पण इलेक्ट्रॉन फिरत असतील त्या सगळ्यांची एनर्जी आहे ना ती सारखी असते. आणि ती एनर्जी किती असते त्यासाठी सायंटिस्ट कोण होतं, तर बोर. या बोरने काय तर थेरी जी सांगितली होती की नेमका ॲटमचा स्ट्रक्चर कसा आहे ती पूर्णपणे तर बरोबर नव्हती, पण बोरचा एक मोठा फायदा झाला तो म्हणजेच काय की बोरने काही फॉर्म्युले सांगितले होते जे फॉर्म्युले बरोबर निघाले. आणि त्यापैकीच एक फॉर्म्युला होता तो म्हणजेच काय तर एनर्जीचा, की या प्रत्येक इलेक्ट्रॉनची कोणत्याही ऑर्बिटमध्ये एखादी इलेक्ट्रॉन जर फिरत आहे तर त्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी किती आहे ही सांगितलं होतं कोणी तर बोरने. आता बोरचा मॉडेल एक लक्षात ठेवायचे की हा फक्त कोणासाठी आहे तर हायड्रोजन सारखे जे स्पीसीज आहेत त्यांच्यासाठीच आहे. म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे त्यामध्ये त्यांनाच काय तर फक्त बोर अप्लाय होतो, बाकीच्यांमध्ये अप्लाय होणार नाही. आणि म्हणून काय तर तोच एक खूप मोठा ड्रॉबॅक होता बोरचा. ठीक आहे, आपण तो कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये ते पूर्ण डिटेल कव्हर करू की बोरचा मॉडेल काय होता. त्याचा एक्झाम्पल बघा काय दिले की हेलियम प्लस आहे, लिथियम 2+ आहे, बेरिलियम 3+ आहे. हे सगळे कशात तर हायड्रोजन सारखे ज्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. आता फॉर्म्युला काय होता एनर्जी काढण्यासाठी, तर बघा -2.18 × 10⁻18 Z² डिवायडेड बाय n² आणि युनिट काय तर तो आहे काय तर जूल आहे. युनिट लक्षात ठेवा तो जूल आहे. आपल्याला इथे युनिट काय दिले तर -3.4 इलेक्ट्रोवोल्ट दिलेले आहे आणि या दुसऱ्या भ्रमणकक्षेत आहे. आता इथं व्हॅल्यूज आपल्याला पुट करायची आहे कशाची तर Z² आणि n² ची, म्हणजे झेडची आणि एनची. झेड म्हणजेच काय तर ॲटॉमिक नंबर आहे. आता ॲटॉमिक नंबर हायड्रोजन सारखा असेल तर नेहमी लक्षात ठेवा की ॲटॉमिक नंबर किती असतो हायड्रोजनचा तो तर 1 आहे. त्यामुळे झेडची व्हॅल्यू तर नेहमी 1 येणार. फक्त n म्हणजे काय की हा जर याची व्हॅल्यू या पहिल्या ऑर्बिटची व्हॅल्यू 1 असते, या दुसऱ्या ऑर्बिटची व्हॅल्यू किती असते तर 2 असते. मग आपण जर व्हॅल्यू जर ठेवलं तर बघा पहिल्या ऑर्बिटची व्हॅल्यू किती येणार, मी या बाजूला काढतोय की En म्हणजे 1 ची जर व्हॅल्यू काढलं आपण तर -2.18 × 10⁻18 × Z² म्हणजे 1² आणि n² म्हणजे काय तर परत तो पण 1 येणार. म्हणजे ही E1 = -2.18 × 10⁻18 एवढं येणार आहे. एवढं काय तर एवढं आन्सर येणार है ना. आणि हा लक्षात ठेवा की हा जूल आहे. पण आता याला आपल्याला हा आन्सर दिले इलेक्ट्रोवोल्टमध्ये, म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल तर इलेक्ट्रोवोल्टमध्ये कन्वर्ट करायला लागेल. याचा अर्थ या संख्येने काय तर याला डिवाइड केला आपण, म्हणजे 1.6 × 10⁻19 इलेक्ट्रो म्हणजे हा जर डिवाइड केलं तर आपला आन्सर येणार कशामध्ये तर इलेक्ट्रोवोल्टमध्ये. त्याची व्हॅल्यू किती येते तर बघा ही एवढी व्हॅल्यू येते. आता मी इथं एक टेबलच करून दिलेला आहे की कोणत्या शेलसाठी इलेक्ट्रोवोल्टमध्ये किती आहे. जमेल तर अजून एक कॉलम तयार करा आणि जूल्समध्ये पण किती असणार ती पण व्हॅल्यूज लिहून घ्या है ना. फक्त काय तर तेवढे फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आता इथं काय दिले आपल्याला की दुसऱ्यामध्ये किती दिले तर दुसऱ्यामध्ये -3.4 व्होल्ट दिले. बघा दुसऱ्यामध्ये व्हॅल्यू किती दिलेली आहे, म्हणजे इथं En ची जर मला व्हॅल्यू जर काढायची आहे En = -2.18 × 10⁻18 आणि इथं Z² म्हणजे 1 येणार. पण इथं n ची व्हॅल्यू आता 2 जर पुट केलं तर 2चा वर्ग म्हणजे किती येणार तर 4 राईट. आणि ही सगळा जर कॅल्क्युलेशन केलं तर हा सगळा आन्सर येणार आपला जूलमध्ये. पण याला परत आपल्याला कशाने डिवाइड करावं लागेल तर या 1.6 × 10⁻19 याने डिवाइड केलं तर आपला आन्सर येणार इलेक्ट्रोवोल्टमध्ये. आता परत ते जरी काढलं तरी पण ती व्हॅल्यू किती येते तर एवढीच येते जी एवढी प्रश्नामध्ये दिलेली आहे बरोबर. आता तेच जर आपल्याला तिसऱ्या ऑर्बिटसाठी काढायचे कारण तेच विचारले तर या ठिकाणी आपल्याला 3चा वर्ग म्हणजे 9 ने डिवाइड करावं लागेल. आणि मग फायनल आन्सर येणार काय जूलमध्ये पण काढा इलेक्ट्रोवोल्टमध्ये पण जरी काढलं तर तो किती येतो तर -1.51 इलेक्ट्रोवोल्ट येतं बरोबर. आता ही जर व्हॅल्यू येत आहे आणि हा फक्त मॉडेल जर हायड्रोजनसाठी जर आहे फक्त तर मग अशा वेळेस हे जे व्हॅल्यूज आहेत हे तर आयडियल व्हॅल्यू आहेत. कारण ही व्हॅल्यूज असणार काय तर या ठिकाणी झेडची व्हॅल्यू तर फिक्स आहे प्रत्येकांमध्ये, म्हणजे फक्त इथं 1 ठेवा 2 ठेवा 3 ठेवा 4 ठेवा व्हॅल्यू चेंज होत राहणार. आणि म्हणून काय तर एनची व्हॅल्यू चेंज केल्यानंतर हे व्हॅल्यूज काय येतात हे जमेल तिथपर्यंत पाठ करा. आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये हे दिलेलं आहे. मी टेबल तयार करून दिलं, डायरेक्ट व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केलेत आणि हे दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या 4 व्हॅल्यूज आहेत ना ह्या पाठच करून घ्या लगेच की पहिल्या ऑर्बिटसाठी किती आहेत, दुसऱ्यासाठी किती आहेत, तिसऱ्यासाठी किती आहेत, चौथ्यासाठी किती आहे. 4 ऑर्बिट पाठ करा. फक्त तुम्हाला एक थोडंसं होमवर्क देतोय तो म्हणजेच काय की जूलमध्ये सुद्धा किती येतं तेवढं करा. नाही काही करायचं असेल तर फक्त या एवढ्या व्हॅल्यूने या प्रत्येकाला काय मल्टिप्लाय करा तरी पण आन्सर येऊन जातं जूलमध्ये. ठीक आहे, तर एवढा मार्क करायचा आहे. ठीक आहे, आपल्याला दिले काय काय काढायचं आपल्याला तिसऱ्या कक्षेतील ऊर्जा किती असणार -1.51 इलेक्ट्रोवोल्ट. त्यामुळे आन्सर येणार काय तर 3rd येणार आहे.
बघा डायरेक्ट आन्सर दिलेलं नाही आहे, पण तुम्हाला एवढं कन्व्हर्जन काय तर माहित असायला पाहिजे. बाकी बऱ्यापैकी माहिती, बोरचा मॉडेल काय, एनर्जीचा फॉर्म्युला, तो सगळा काय तर आपल्याला पुस्तकात दिलेलंच आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा की प्रकाशीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे. प्रकाशीय तंतू म्हणजे काय तर ऑप्टिकल फायबर. बऱ्यापैकी आता आपण हा नाव ऐकलेलं आहे ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबर म्हणजे नेमकं काय की आता आधी जो केबल यायचा त्यासाठी ब्रॉडबँड कनेक्शनसाठी तो आता रिप्लेस केलाय कशाने तर ऑप्टिकल फायबरने. ऑप्टिकल फायबर म्हणजे नेमकं काय असते तर एक नळी असते, एक काचेची ट्यूब असते, छोटी अगदी बारीक असते, ज्यातून लाईट ट्रान्सफर केला जातो आणि तो लाईट आहे तो असा प्रोपोगेट होतो, तो या ट्यूब मधून काय तर असा पुढे 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 जात राहतो. आता होतं काय तर यामध्ये लक्षात घ्या की हा लाईट या भागावर आपटल्यानंतर तो पूर्ण याच भागामध्ये येतो, इथं आपटल्यानंतर पूर्ण याच भागामध्ये येतो आणि असा करत तो पूर्ण लाईट या ट्यूब मधूनच काय तर पुढे आहे तो पुढे ट्रॅव्हल करतो, ज्याद्वारे काय तर आपलं कनेक्शन आपल्याला तयार करता येते किंवा आपल्याला कोणती एखादी माहिती आहे ती आपल्याला त्या ब्रॉडबँडचा यूज करून काय तर आपल्याला पाठवता येते. आता या ठिकाणी नेमका कॉन्सेप्ट काय तर लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे काय तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. कारण हा जो पूर्ण लाईट आहे हा पूर्ण आतमधल्याच भागामध्ये काय तर रिफ्लेक्ट होत आहे. या कॉन्सेप्टलाच काय म्हणतात तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतात. कशावरचा हा कॉन्सेप्ट आहे, ही आहे लाईटची एक प्रॉपर्टी आहे, फार इम्पॉर्टंट आहे, 6-7 प्रॉपर्टीज आहेत आणि लाईट हा एक असा टॉपिक आहे फिजिक्स मधला ज्यावर ऑलमोस्ट दरवर्षी प्रश्न विचारलेले आहेत. तो आपण ज्यावेळेस आता हे घेतच आहोत तुमच्या लक्षात येईल की 19 मध्ये 20 मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट दरवर्षी एखाद वर्ष कदाचित सुटला असेल पण ऑलमोस्ट फिजिक्स मधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे काय तर लाईट दरवर्षी प्रश्न विचारण्यासारखा विचारतात. तर ऑप्टिकल फायबर लक्षात ठेवा की नेमकं कोणत्या प्रिन्सिपलवर बेस्ड आहे तर तो कॉन्सेप्ट काय तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे. अभ्यास करताना लाईटचा कसं करायचा आहे तर याचा प्रॉपर्टी जे आहे 6-7 प्रॉपर्टीज आणि त्याचे जे असे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याची लिस्ट तयार करून ठेवा. हे जनरली विचारल्या जातं. ठीक आहे, इथं बघा आपल्याला सोर्स पण मिळतं की 11व्या वर्गातील 9वा जो चॅप्टर आहे ना फिजिक्सची पुस्तक घ्यायची त्याच्यामध्ये दिले की अप्लिकेशन ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. एक पहिलाच दिलंय पर्याय, पहिलाच दिलंय अप्लिकेशन तो म्हणजे काय तर ऑप्टिकल फायबर. आता या चॅप्टर मध्ये जर गेलं तुम्हाला तर या टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे सगळे अप्लिकेशन तर मिळून जातील. यावेळी 2019 मध्ये ऑप्टिकल फायबर विचारला, कदाचित दुसरं यावर्षी विचारलं किंवा नंतर कधी विचारले जाऊ शकतील. ठीक आहे, आणि म्हणून काय तर हे इम्पॉर्टंट आहे. दो लिटल कॉस्टली फॉर इनिशियल सेटअप ऑप्टिक फायबर कम्युनिकेशन इज अनडाउटेडली द मोस्ट इफेक्टिव्ह वे ऑफ टेलिकम्युनिकेशन. थोडंसं सुरुवातीला महाग आहे, काय दिले की थोडंसं सुरुवातीला महाग आहे ऑप्टिकल फायबरचं कनेक्शन बिल्ड करणं, पण ते काय तर ते इफेक्टिव्ह आहे, खूप जास्त काय तर फास्ट आपल्याला डेटा ट्रान्सफर करता येतो आणि डेटा लॉसची पण शक्यता फार कमी आहे ॲज कम्पेअर टू जो आधी जो केबल यायचा त्याच्यापेक्षा. आणि म्हणून याचा आन्सर येणार काय तर बघा प्रिन्सिपल ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट नाही, प्रिन्सिपल ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पण नाही, प्रिन्सिपल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन सी आहे तो बरोबर आहे. डिस्पर्शन ऑफ लाईट पण येणार नाही, आन्सर येणार काय तर सेकंड ओनली सी, फक्त क हा काय तर बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण काय तर तो बघा. हा पुढचा प्रश्न परत एक केमिस्ट्रीचा प्रश्न आहे जो रेडिओ ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे. न्यूक्लिअर केमिस्ट्री आणि रेडिओ ऍक्टिव्हिटी ज्याला आपण किरणोत्सारिता म्हणतो त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. काय दिले बघा, पुढील विधानांचा विचार करा. आता परत हा पण प्रश्न आहे, आपल्याला माहिती शाळेच्या पुस्तकात दिली पण डायरेक्ट माहिती दिलेली नाही, म्हणजे डायरेक्ट जो प्रश्न विचारलाय त्याचा डायरेक्ट आन्सर मिळत नाही, पण तुम्हाला थोडंसं लिंक करता यायला पाहिजे. आणि फार छान प्रश्न विचारला होता, थोडासा अनालिसिस असल्यासारखा प्रश्न होता. बघा काय आहे, आपण थोडं इंग्लिशमध्येच वाचू कारण ते समजायला सोपं जातं. कारण अल्फा बीटा गॅमा हे सोपं आहे लक्षात ठेवायला, हे ऋण आणि अल्फा वगैरे लक्षात ठेवण्यापेक्षा. बघा बीटा पार्टिकल्स, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. बीटा पार्टिकल्स आर निगेटिव्हली चार्ज. बीटा पार्टिकल्स कसे आहेत तर हे निगेटिव्हली चार्ज आहेत आणि काय तर मोर पेनिट्रेटिंग आहे, म्हणजेच काय तर ते यांची भेदन क्षमता इथं काय दिले तर अंतर्भेद करण्यापेक्षा अंतर्भेद करतात, जास्त अंतर्भेद करतात, म्हणजेच काय तर ते भेदून जातात, छेदून जातात है ना. तर इथं काय दिले की बीटा पार्टिकल निगेटिव्हली चार्ज आहे आणि मोर पेनिट्रेटिंग दॅन द अल्फा पार्टिकल्स विच आर पॉझिटिव्हली चार्ज. ते अल्फा पार्टिकल जास्त पेनिट्रेटिंग आहे आणि अल्फा पार्टिकल कसे आहेत तर हे पॉझिटिव्ह आहे. बघू इथं काय दिले आपल्याला, अल्फा डीके बघा. अल्फा कसा आहे, एमिशन ऑफ अल्फा पार्टिकल फ्रॉम द न्यूक्लियाई इज कॉल्ड अल्फा डीके. यू हॅव लर्न द चार्ज ऑन द अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकलवर चार्ज किती आहे तर पॉझिटिव्ह, +2 आहे, +2 आहे म्हणजे अल्फावर तर पॉझिटिव्ह आलाय, जो हा सेंटेन्स तर एवढा बरोबर आहे. आणि त्याचा मास किती आहे तर 4u आहे. अल्फाचा मास किती आहे तर 4u आहे, 4 डाल्टन आहे. ठीक आहे, तेच आपण जर बीटा सोबत जर कम्पेअर केलं तर काय लक्षात येते की बीटा पार्टिकल्स बघा एमिशन निगेटिव्हली चार्ज स्ट्रीम ऑफ द बीटा पार्टिकल्स. कसा आहे तर बीटा पार्टिकल्स निगेटिव्हली चार्ज, म्हणजे हा सुद्धा एवढा सेंटेन्स बरोबर आहे. From the nucleus is called beta decay. You know that the beta particles are electrons with a charge and mass of electron.
मास ऑफ बिईंग निग्लिजिबल. काय म्हटलं इथं की बीटा पार्टिकल याचा मास किती आहे तर हा इलेक्ट्रॉन एवढा आहे आणि तो ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे. ऑलमोस्ट काय तर निग्लिजिबल आहे. इथं मास किती आहे तर 4 आहे. याचा मास किती आहे तर ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे. आता थोडंसं विचार करा की कोण जास्त पेनिट्रेट करणार आहे, ज्याचा मास कमी आहे तो की ज्याचा मास जास्त आहे तो, है ना. आता याच्यासाठी आपण थोडंसं स्पीडचा विचार करू की जो हलका आहे तो जास्त वेगाने जाईल की जो जास्त जड आहे तो जास्त वेगाने जाईल. तर ऑब्वियस आहे हा तर साधा सोपा कॉन्सेप्ट आहे, आपल्या सगळ्यांना क्लिअर माहीतच आहे की ज्याचा मास कमी आहे त्याचा स्पीड काय तर जास्त असणार आणि स्पीड जर जास्त असेल तर तो ऑब्वियस आहे की फेकून मारलं तर लगेच तो भेदून जाईल. याचा अर्थ काय की याची स्पीड जास्त आणि याची पेनिट्रेटिंग पॉवर पण जास्त असणार आहे. कोणाची असणार तर बीटा डिकेची बीटा पार्टिकलची जास्त असणार आहे. याचा मास कसा आहे तर याचा मास कमी आहे आणि म्हणून इथं काय म्हटले की बीटा पार्टिकल्स आर निगेटिव्हली चार्ज अँड मोर पेनिट्रेटिंग दॅन अल्फा. हा काय तर बरोबर येणार आहे. बरोबर. आणि तेच आपण बघा पुढचा सेंटेन्स काय की गामा पार्टिकल्स आर न्यूट्रल अँड आर मोर पेनिट्रेटिंग दॅन बीटा पार्टिकल. बघा गॅमा रेडिएशन इज ऑलमोस्ट ऑलवेज अकंपनीड विथ अल्फा अँड बीटा डिके. की गॅमा कधी निघतं हे नेहमी अल्फा आणि बीटा सोबतच निघत राहतं. इन अल्फा अँड बीटा डिके प्रोसेस द डॉटर न्यूक्लियस फॉर्म इज अ एनर्जेटिकली एक्साइटेड स्टेट ग्राउंड स्टेट प्रोडक्ट आर फॉर्म विथ एमिशन ऑफ गॅमा रेज. या ठिकाणी एक्झॅक्टली बघा हे दिलेलं नाही आहे की पेनिट्रेशन कोणाचं जास्त आहे, पण एक लक्षात घ्या की हे कसे आहे तर हे रेडिएशन्स आहेत आणि हे कोणते असतात तर हे लक्षात घ्यायचे तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतात. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कोणताही असेल तरी पण त्याचा स्पीड किती असतो तर जेवढा स्पीड ऑफ लाईट आहे, कारण स्पीड काय तर लाईट जो आहे तो पण काय तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे, त्याचा स्पीड किती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढा असतो. आणि ऑब्वियस आहे की अल्फा आणि बीटापेक्षा काय तर हा स्पीड तर खूप जास्त आहे. हे तर पार्टिकल आहे, एखादी पदार्थ आपण एवढ्या वेगाने फेकू शकत नाही. आता याला जर तुम्हाला जर कळत नसेल तर कसं लक्षात ठेवता येईल की याला सरळ आपण किलोमीटर पर सेकंड मध्ये जर कन्सिडर केलं तर 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद एवढा वेग आहे. आणि विचार करा की एवढ्या वेगाने एखादा पार्टिकल फेकणं शक्य आहे का. आणि म्हणून सगळ्यात जास्त वेग कोणाचा आहे तर अल्फा डिकेचा आहे. कोणाचा आहे तर तो अल्फा डिकेचा आहे. आणि म्हणून सगळ्यात जास्त वेग बघा की याचा कमी त्यापेक्षा जास्त त्यापेक्षा जास्त, त्यामुळे पेनिट्रेटिंग पॉवर पण कमी याची जास्त आणि त्यापेक्षा काहीतरी याची जास्त. त्यामुळे गामा पार्टिकल्स आर न्यूट्रल. हे न्यूट्रल तर आहेत कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. आणि मोर पेनिट्रेटिंग दॅन बीटा पार्टिकल्स ते सुद्धा काय तर ते बरोबर आहे. नेक्स्ट, इन जनरल न्यूट्रल पार्टिकल्स कॅन बी सेड टू बी हॅव व्हेरी हाय पेनिट्रेटिंग पॉवर. इन जनरल आपल्याला असं म्हणता येईल का की जे न्यूट्रल आहे जसा हा आहे न्यूट्रल, गॅमा पार्टिकल्स जे आहेत गॅमा रेडिएशन जे आहेत ते कसे आहेत तर ते जास्त ते न्यूट्रल आहेत आणि त्याच्यामुळे ते जास्त पेनिट्रेटिंग आहेत असं म्हणता येणार नाही. कारण पेनिट्रेशन हा न्यूट्रल किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्हशी रिलेटेड नाही आहे, तो आहे रिलेटेड मासशी रिलेटेड किंवा स्पीडशी रिलेटेड आहे. आणि म्हणून इन जनरल ह्या गोष्टी आपल्याला म्हणता येणार नाही. हा न्यूट्रल जे पार्टिकल्स आहेत न्यूट्रल जे रेडिएशन्स आहेत त्यांची पेनिट्रेटिंग पॉवर जास्त आहे हे तर आपल्याला म्हणता येईल, पण इन जनरल म्हणता येणार नाही असं याचा लॉजिक नाही. लॉजिक कोणाचा आहे तर लक्षात घ्या की मास ज्याचा मास कमी आहे त्याचा वेग जास्त आहे आणि ज्याचा वेग जास्त आहे त्याचा पेनिट्रेटिंग पॉवर जास्त असणार आहे. हे आपल्याला इन जनरल म्हणता येईल कारण हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पण जो न्यूट्रल आहे जो पॉझिटिव्ह आहे किंवा जो निगेटिव्ह आहे कोणी जर न्यूट्रल आहे तर अशा वेळेस त्याचा पेनिट्रेटिंग पॉवरशी काही रिलेशन नाही. त्याचा रिलेशन आहे तो आयोनायझेशनशी रिलेटेड. जो जेवढा जास्त ज्याच्यावर चार्जेस तो जास्त आयोनाइज करणार दुसऱ्या पदार्थाला. जो जर एखादी न्यूट्रल आहे तर तो आयोनाइज करणार आहे का, आयोनाइज करणार नाही. त्यामुळे हा जो सेंटेन्स आहे ना हा काहीतरी या ठिकाणी चुकीचा ठरतोय. आणि म्हणून आन्सर येणार काय तर अ आणि ब हे काहीतरी युनिव्हर्सली ट्रू आहेत. अ आणि ब हे त्रिकालबाधित कसे आहेत तर हे सत्य आहेत. या प्रश्नाचा आन्सर येणार काय तर फर्स्ट ऑप्शन आहे तो येणार आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा काय आहे की दोन वस्तूंच्या अप्रत्यास्थ धडकेच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बाबीचे संवर्धन होईल. संवर्धन म्हणजे काय तर कन्झर्वेशन होणार आहे. बघा, ड्युरिंग इनइलास्टिक कोलिजन बिटवीन टू बॉडीज विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. की दोन बॉडी एकमेकांना जर आपटली तर काय होणार. 9व्या वर्गात पहिलाच चॅप्टर आहे ज्यामध्ये आपल्याला दिले कॉन्सेप्ट काय तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजेच काय तर संवेग अक्षयतेचा नियम. अगदी सोपी आहे की काय बघा की दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग हा कसा राहतो तर हा स्थिर राहतो. याचा हे जर समजलं नसेल तर पुढे आपल्याला एक्झाम्पल दिले बघा की हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियमाचा उपसिद्धांत आहे. टक्कर झाल्यानंतरही संवेग कसा राहतो तर स्थिर राहतो. म्हणजे सपोज अशी एक सिस्टम आहे ज्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत, दोन्ही पण वेगाने आहेत, पण याचा वेग हा जास्त आहे याचा वेग हा कमी आहे तर काय होणार, हा थोड्या वेळानंतर याच्यावर आपटणार आहे.
आता या सिस्टमवर दुसरं जर कोणतंही एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाहीये, कोणतंही बाह्य बल आहे तो अप्लाय होत नाहीये, तर मग अशा वेळेस काय राहतो की याच्यावर आपटल्यानंतर याचा वेग तर कमी होईल पण याचा वाढेल, पण या पूर्ण सिस्टमचा जो मोमेंटम आहे, संवेग आहे, तो तर कॉन्स्टंट आहे. आता संवेग म्हणजे काय तर लक्षात ठेवा की मास इंटू वेलोसिटी, ज्याला मोमेंटम म्हणतात. मोमेंटमचा फॉर्म्युला मास इंटू वेलोसिटी. आता मास तर दोघांचा पण कॉन्स्टंट आहे, टक्कर झाल्यानंतर जेवढा मास आहे, जेवढा वस्तू आहे, तो तर तेवढाच आहे, पण वेलोसिटी लक्षात घ्या की याची वेलोसिटी कमी होणार पण याची वेलोसिटी वाढेल. म्हणजे झालं काय की आधी जेवढी काही वेलोसिटी होती दोन्ही मिळून तेवढी वेलोसिटी नंतर पण आहे, आणि म्हणून काय होणार की टोटल जो मोमेंटम आहे तो काय राहणार, तर तो कॉन्स्टंट राहणार, तो बदलणं होणार नाही. म्हणजेच काय इथं बघा सेंटेन्स पण दिले की जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर, इथं तेच दिले. अप्रत्यास्थ धडक म्हणजे काय, इनइलास्टिक कोलिजन म्हणजेच काय, तर ह्या एकमेकांची धडक होत आहे. टक्कर झाली तर त्यांच्या आघातापूर्वी तिचा एकूण संवेग, आघातापूर्वीचा म्हणजे टक्कर व्हायच्या आधीचा आणि हा त्यांच्या आघातानंतरचा एकूण संवेग इतकाच राहतो, तो आहे तेवढाच राहतो, तो कंजर्व राहतो, तो चेंज होत नाही. आणि म्हणून याचा आन्सर येणार काय तर संपूर्ण एक रेषीय ऊर्जा, टोटल लिनियर मोमेंटम. इथं मोमेंटम इंग्लिशमध्ये वर्ड आयोगाने थोडं बरोबर दिले, हे थोडासा हा जो मराठीत जो ऑप्शन दिला आहे तो थोडासा कन्फ्युजिंग वाटतो मला, पण इंग्लिशमध्ये जर वाचलं आपण तर टोटल लिनियर मोमेंटम. आणि म्हणून मी सजेस्ट करणार की जरी तुम्ही मराठी मीडियमचे असणार तरी पण बऱ्याचदा आयोगाद्वारे सुद्धा इंग्लिशचेच वर्ड दिले जातात. इंग्लिशमधनं सायन्स अभ्यास करायला काय तर सोपं जातं, आपल्याला कंटेंट आहे हा भरपूर मिळतो. त्यामुळे जमेल तिथपर्यंत इंग्लिशमध्येच नावं तुम्ही वाचत जरी असणार मराठीमध्ये तरी पण इंग्लिशमधले नावं सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा काय आहे की कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकामध्ये अभियांत्रिकी तंत्राने अजीवनसत्व निर्माण करणारी 3 जनुके घातली आहेत. नेम ऑफ द ट्रान्सजेनिक क्रॉप इन विच 3 जीन्स ऑफ सिंथेसिस ऑफ विटॅमिन ए. विटॅमिन ए आर इंट्रोड्यूस थ्रू द टेक्निक ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. बघा कोणत्या आपल्या चॅप्टरमध्ये सापडतो, हे 12व्या वर्गातील बायोलॉजी चॅप्टर आहे, त्यामध्ये 12वा चॅप्टर आहे, ज्यामध्ये आपल्याला डायरेक्ट इथं बघा की हे स्क्रीनशॉट पुस्तकातलेच आहे, ज्यामध्ये बीटी कॉटन आणि गोल्डन राईस बद्दलची माहिती दिलेली आहे. बीटी कॉटन आणि हे पण काय तर हायलाइट करून दिलेलं आहे. बाकी कॉन्सेप्ट आहे काय तर हा मायक्रोबायोलॉजीचा कॉन्सेप्ट आहे. मायक्रोबायोलॉजी आता त्याचा यूज करून आपण काय तर काही जे प्लांट्स आहेत, काही जे क्रॉप्स आहेत त्याचा आपण काय तर बायो फोर्टिफिकेशन करतो. म्हणजेच काय की त्यांच्या न्यूट्रिशनल क्वालिटी त्याची वाढवतो, किंवा काही ठिकाणी आपण त्याचं जर एखाद्या रोगाला झाडाला एखाद्या धान्याला जर कीड लागत असेल तर अशा वेळेस ती कीड लागू नये म्हणून सुद्धा काय तर त्याच्यामध्ये काय त्याच्या जे जेनेटिक्स आहेत, जीन्स आहेत त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन सुद्धा केलं जातं, आणि त्यालाच काय तर मायक्रोबायोलॉजी किंवा त्याचं आपण अप्लिकेशन म्हणून. आणि त्याचाच एक यूज म्हणजे लक्षात ठेवा की मायक्रोबायोलॉजी बायोफोर्टिफिकेशन, ज्यामध्ये काय तर न्यूट्रिशनल क्वालिटीज आहेत ती वाढवली जाते. आणि असेच 2 लक्षात ठेवा, एक आहे बीटी कॉटन ज्याच्यामध्ये काय केलं तर बॅसिलस थुरिंजेनेसिस हा जो बॅक्टेरिया आहे त्याचे जे जीन्स आहेत हे कॉटनमध्ये टाकले होते आणि त्याच्यामुळे त्याच्यावर जी कीड लागायची ती लागणं काहीतरी कमी झाले. बरोबर बघा, इज वन ऑफ द बेस्ट ट्रान्सजेनिक प्लांट्स नोन फॉर इज इन्सेक्ट रेजिस्टन्स प्रॉपर्टी. कशासाठी की इन्सेक्ट रेजिस्टन्स म्हणजे आता जी कीड लागत होती ती लागत नाहीये. तर हा एक एक्झाम्पल शाळेमध्ये दिलंय. अजून काय दिले बघा की गोल्डन राईस काय दिले की ट्रान्सजेनिक फूड क्रॉप यूज टू रिड्यूस विटॅमिन ए डिफिशियन्सी डिसीज. विटॅमिन ए ची डिफिशियन्सी होते ज्यामुळे काय तर डोळ्यांचे रोग, रात आंधळेपणा वगैरे जे रोग होतात ते रोग विटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे होतात. आता ती कशी कमी करता येईल तर विटॅमिन ए वाढवता येईल. आता जे श्रीमंत आहेत किंवा ज्यांच्याकडे सफिशियंट थोडाफार पैसा आहे ते काय करतील तर ते सप्लिमेंट घेऊ शकतात मेडिकलमध्ये जाऊन किंवा दुसरे काहीतरी. पण जे गरीब आहेत ते काय करू शकतात तर मग त्यासाठी गव्हर्नमेंटने किंवा काय केलं तर हा एक गोल्डन राईस तयार करण्यात आला, ज्याच्यामुळे काय ते भातामध्येच राईसमध्येच काय तर तांदूळमध्येच काय तर विटॅमिन ए काय तर बायो फोर्टिफिकेशनचा यूज करून काय तर तो ऍड करण्यात आला आणि म्हणून काय होणार तर विटॅमिन ए ची डिफिशियन्सी कमी करण्यात आली. तर विटॅमिन ए कोणामध्ये टाकण्यात आलाय तर गोल्डन राईस. हा तर डायरेक्ट दिलेलंच आहे शाळेच्या पुस्तकांमध्ये आहे ना. बाकी बायो फोर्टिफिकेशन वगैरे काय आहे याच्याबद्दलची माहिती इथं सुद्धा दिलेली आहे. बरं, हा याच्यासोबत बीटी कॉटन आणि गोल्डन राईस हे तर दिलेलेच आहे, पण यासोबत अजून इथं पण आपल्याला काही चार्ट दिलेला आहे. शाळेच्या पुस्तकातला स्क्रीनशॉट आहे. काय दिले बघा की काय आहे की सबस्टन्स कोणता प्रो विटॅमिन ए, पोटेन्शियल बेनिफिट काय तर तो अँटीऑक्सिडंट आहे. क्रॉप कशामध्ये ऍड करण्यात आला तर तो राईसमध्ये. आणि ट्रान्सजीन कोणता आहे तर ते पण इथे दिले. तर हा सुद्धा पाठ करून घ्या, कदाचित याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचा आन्सर आपल्याला मिळाला गोल्डन राईस, सुवर्ण तांदूळ. नेक्स्ट पुढचा प्रश्न कोणता होता तर बघा, नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती संलग्नता गट असतात. हाऊ मेनी लिंकेज ग्रुप्स आर प्रेझेंट इन द फिमेल अँड मेल ग्रासहोफर इन्सेक्ट्स.
आता याचा डायरेक्ट आन्सर हा शाळेच्या पुस्तकात दिलेला नाहीये, पण लिंकेज ग्रुपची माहिती आपल्याला 12व्या वर्गात 3ऱ्या चॅप्टरमध्ये मिळतं की लिंकेज ग्रुप म्हणजे नेमकं काय, की ऑल द लिंक जीन्स इन अ पर्टिक्युलर क्रोमोझोम कन्स्टिट्यूट अ लिंकेज ग्रुप. म्हणजेच काय की एखादी जो क्रोमोझोम असतो, एखादी जर क्रोमोझोम असतो तर त्याच्यावर असतात काय तर काही जीन्स असतात. आता त्यालाच काय म्हणतात तर ते यांच्या काय असतात तर ह्या जोड्या असतात आणि ज्यावेळेस ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जातात तर ह्या जोड्याच आहेत त्या समोर जातात आणि त्यालाच काय म्हणतात तर लिंकेज ग्रुप्स म्हटले जातं, त्यालाच लिंकेज ग्रुप्स म्हणतात. आता होतंय काय की एखादी ऑर्गॅनिझम आहे, लेट्स से की ह्युमन मानवामध्ये आपण जर बघितलं तर आहेत किती तर 46 काय असतात तर आपल्यामध्ये क्रोमोझोम्स असतात आणि याला काय तर डिप्लॉइड म्हटलं जातं. हे पण कदाचित तुम्हाला माहित असेल, मेओसिस मायटोसिस हे जर शिकलं असेल तुम्ही, वाचलं असेल, नसेल तर नक्की वाचून घ्या. रिप्रोडक्शन इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर याला डिप्लॉइड म्हणतात. आता याला जर अर्ध केलं म्हणजे ज्यावेळेस रिप्रोडक्शन होतं, ज्यावेळेस ते स्पर्म्स आणि एग्स तयार होतात तर याच्यापासून किती तयार होतं तर फक्त 23 असणारं काय तर एक हॅप्लॉइड तयार होतं. आता जेवढे काही हॅप्लॉइड असतात तेवढेच काय असतात तर लिंकेज ग्रुप असतात. बघा दिले नंबर ऑफ लिंकेज ग्रुप्स ऑफ अ पर्टिक्युलर स्पीशीज करस्पॉन्ड्स टू द हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स. इथे एक्झाम्पल कोणकोणते दिले तर बघा ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर जो आहे त्याच्यामध्ये किती आहे लिंकेज ग्रुप्स तर ते 4 आहे, करस्पॉन्ड टू द 4 पेअर ऑफ द क्रोमोझोम्स. गार्डन पीचा अजून एक एक्झाम्पल दिले ज्याच्यामध्ये किती आहेत तर 4 लिंकेज ग्रुप्स आहेत, 7 लिंकेज ग्रुप्स आहेत. त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं की नागतोडा जो आहे जो ग्रासोफोर आहे त्याच्यामध्ये मेल असू द्या किंवा फिमेल असू द्या त्याच्यामध्ये लिंकेज ग्रुप किती आहे तर ते 12 असतात. किती असतात तर ते 12 असतात, ठीक आहे. तर लिंकेज ग्रुपचा कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि त्यासोबतच काय तर हे काही एक्झाम्पल, हा ग्रासोफरचा एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये दिलेलं नाही आहे पण इथून तर आपल्याला 3 एक्झाम्पल तर सरळ कलेक्ट झालेत आणि ते कुठेतरी नोट्समध्ये काढून ठेवा की ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर आहे त्याच्यामध्ये 4 आहेत आणि गार्डन पी आहे त्याच्यामध्ये किती 7 आहेत आणि हा ग्रासोफोरमध्ये किती आहेत तर ते 12 आहेत. मानवामध्ये किती आहेत ते पण मेल आणि फिमेलमध्ये किती आहेत थोडाफार बदल आहे. नक्की तो होमवर्क करा आणि माहीत करून घ्या. नेक्स्ट पुढचं बघा, पुढचं काय आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या वनस्पतीमध्ये HSK अथवा C4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते. आता प्रकाश संश्लेषण आपण वाचतो पण फोटो रेस्पिरेशन म्हणजे फोटोसिंथेसिस तर आपण वाचतो पण फोटो रेस्पिरेशन हा बरेच विद्यार्थी सोडून देतात. फोटो रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय तर बघा की ज्याला C4 पाथवे म्हणतात किंवा हॅच स्लॅग पाथवे सुद्धा म्हणतात. नेमका कॉन्सेप्ट काय आहे फोटो रेस्पिरेशनचा. MD हॅच आणि CR स्लॅग हे 2 सायंटिस्टचे नाव आहेत. यांनी कशावर एक्सपेरिमेंट करत होते तर हे शुगर केनवर. मी थोडक्यात सांगून देतो की नेमकं काय आहे. शुगर केन ज्यावेळेस हे एक्सपेरिमेंट करत होते तर लक्षात काय आलं त्यांच्या की ज्यावेळेस फोटोसिंथेसिस होत आहे तर अशा वेळेस काय होतं की पूर्ण जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कुठेतरी C3 मॉलिक्यूल तयार होतो. कुठेतरी काय होतं तर C3 मॉलिक्यूल ज्यावेळेस फोटोसिंथेसिस होत आहे. पण ज्यावेळेस खूप जास्त ऊन आहे, खूप जास्त सनलाईट आहे आणि खूप जास्त हीट आहे उन्हाळ्यामध्ये किंवा जो ट्रॉपिकल एरिया आहे त्यामध्ये, तर मग अशा वेळेस काय होतं की इथून ज्यामधून जे CO2 आतमध्ये घेतले जातात आणि O2 जो बाहेर टाकला जातो ते जे स्टोमॅट आहे ते जे होल्स असतात ते बंद होतात. याच्यामुळे काय होणार की जो O2 आहे त्याचं प्रमाण आतमध्ये वाढेल आणि CO2 आहे तो आतमध्ये येणार नाही कारण जो स्टोमॅट आहे तो बंद झाला. याच्यामुळे काय होते की हा C3 तयार न होता आतमध्ये या पानांच्या आतमध्ये C3 तयार न होता तयार होतं काय तर C4 तयार होतं. आणि अशा वेळेस काय होतात की काही जे प्लांट्स आहेत जे C4 तयार करू शकतात ते अशा खूप जास्त सनलाईटमध्ये किंवा हीटमध्ये ते तग धरून राहू शकतात पण सगळे झाडं राहू शकत नाही. आता जे तग धरून राहू शकतात त्यांना C4 प्लांट सुद्धा म्हटलं जातं. आणि लक्षात घ्या की सायंटिस्ट कोण आहे तर हे याच्या सगळ्याचा शोध लावला कोणी या 2 सायंटिस्टने. कशावर एक्सपेरिमेंट करत होते तर ते शुगर केनवर. आणि म्हणून इथं बघा नेम द प्लांट विच हॅव्हिंग द HSK और C4 पाथवे ऑफ फोटोसिंथेसिस. तो कोणता आहे तर तो आहे शुगर केन, ऊस आहे. या व्यतिरिक्त अजून काही एक्झाम्पल पण इथं शाळेच्या पुस्तकात दिलेले आहेत आपल्याला. बघू कोणकोणते आहेत तर ते काय लक्षात ठेवायचे. शुगर केन तर माहिती आहे, मेज आणि सोरगम ॲटलिस्ट हे 2 एक्झाम्पल अजून एक लक्षात ठेवा. म्हणजे 3 एक्झाम्पल झाले टोटल C4 प्लांटचे. शुगर केन, मेज आणि काय तर सोरगम 3 लक्षात ठेवायचे आहेत. आणि कॉन्सेप्ट क्लिअर लक्षात ठेवा. या सगळ्याला या पूर्ण कॉन्सेप्टला म्हणतात काय तर फोटो रेस्पिरेशन म्हटल्या जातं. आणि फोटोसिंथेसिस तर मला वाटतं की बऱ्यापैकी सर्वांनी रिवाइज केलंच असेल. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण. बघा काय आहे. रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू स्वयंजीवी कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात. किमोसिंथेटिक बॅक्टेरिया ऑप्टेन एनर्जी बाय ऑक्सिडायझिंग ब्लँक केमिकल कंपाऊंड. की जे किमोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत ते आपली स्वतःची एनर्जी मिळवतात. हे आहेत कसे तर हे ऑटोट्रॉफिक आहेत म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात.
आता स्वतःचं न स्वतः तयार करत असेल, पण हे किमोसिंथेटिक बॅक्टेरिया म्हणजे हे काहीतरी केमिकल पासून तयार करतात। मग केमिकल कोणता असतो तर बघा आपल्याला शाळेच्या पुस्तकात दिले अशा बॅक्टेरियाला यू बॅक्टेरिया सुद्धा म्हटलं जातं। अशा बॅक्टेरिया लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवायचे यू बॅक्टेरिया। 11 वर्गातील 12 बायोलॉजी पुस्तक आहे त्यामध्ये चॅप्टर 2 आहे, ज्यामध्ये काय दिले बघा, दीज आर कॉमनली रेफर्ड ॲज ट्रू बॅक्टेरिया, याला ट्रू बॅक्टेरिया यू बॅक्टेरिया सुद्धा म्हटल्या जातं। दे हॅव सेल वॉल ऑफ पेप्टिडोग्लायकन, they are found as autotrophs and heterotrophs. The autotrophs can be photosynthesis like chlorobium, green sulfur bacteria and chromatium and chemosynthetic like sulfur bacteria. इथं एक्झॅक्टली दिलेलं नाही आहे की किमोसिंथेटिक बॅक्टेरिया नेमकं कशाचं ऑक्सिडेशन करत आहे, बरोबर। इथे एक्झॅक्टली दिलेलं नाही आहे, थोडीफार माहिती ते दिलेली आहे, पण एनर्जी कशापासून मिळते। पण तेच जर आपण NCERT जर बघितलं 11 वर्गातील चॅप्टर 2 तर त्यामध्ये आपल्याला मिळतं की यू बॅक्टेरिया बद्दलचीच माहिती दिली, फक्त थोडीशी जास्त माहिती दिली बघा की किमोसिंथेटिक ऑटोट्रॉफिक बॅक्टेरिया ऑक्सिडाइज वेरियस इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस। कशाला ऑक्सिडाइज करतात? इनऑर्गॅनिक सबस्टन्स, आणि म्हणून याचा आन्सर येणार काय तर इनऑर्गॅनिक येणार आहे। हे आपल्याला क्लिअरली यामध्ये दिलेलं आहे, शाळेच्या पुस्तकात दिले, त्याचे एक्झाम्पल पण दिले, सच ॲज नायट्रेट्स, नायट्राइट्स, अमोनिया अँड यूज द रिलीज एनर्जी फॉर देअर ATP प्रोडक्शन। तर लक्षात ठेवा किमोसिंथेटिक बॅक्टेरिया इनऑर्गॅनिक सबस्टन्सचं काय तर ते ऑक्सिडेशन करतात आणि स्वतःचं ATP आहे ते पडवून घेतात। तर या पद्धतीने आपण टोटल 20 पैकी 10 प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत। उरलेले जे 10 प्रश्न आहेत म्हणजे 11 पासून ते 20 पर्यंत ते सगळे प्रश्न आपण पार्ट 2 मध्ये कव्हर करणार आहोत, त्यामुळे नक्की बघा सोर्स काय आहेत, काही एखादी टॉपिक जर तुमचा सुटला असेल तर तो नक्की कव्हर करा। आज आपण इथंच थांबूया। थँक्यू व्हेरी मच।